ऊसाच्या बाबतीत बोलत होते, मग हे देवेंद्र होय का हे खरे होय? विरोधी या पक्षात असणारे देवेंद्र खरे, डुप्लिकेट कुठले? तुम्ही आता शेतकऱ्यामध्ये खरे खोटे पाहायला लागले आणि येऊपर्यंत तुमची पातळी गेली असतात तर तुमच्या पायाखालची भेटी झाली वेळ लागणार नाही देवेंद्र. तुम्ही लक्षात घ्या, हा संप बच्चूकडूच्या नेत्याचा, राजू शेट्टी साहेबांचा, रघुनाथ दादाचा नाही आहे. इथं शेतकरी स्वतःहून पेटून उठलाय, लक्षात घ्या. म्हणून ह्या सगळ्या याच्याला दखलंदाजी घेत आपण पाहिजे का रेल रोक व्हायच्या अगोदर निर्णय झाला पाहिजे. तुम्हाला वाटत असेल बरं आहे रेल रोखले, आपण तर विमानातून जातो, पण आम्ही विमान सुद्धा रोखू, लक्षात घ्या. तुम्हाला वाटलं का आमचे भाईसाहेब म्हणत होते काय, जयंतराव पाटील म्हणत होते मुंबईचे भाजीपाला बंद करा. मी सांगतोय देवेंद्र फडणवीसच्या घरातला भाजीपाला बंद करू इकडे तिकडे बाकीच्यांचे काही केल्यापेक्षा आपण कशा पद्धतीने बंद करायचं आम्हाला माहित आहे. आम्ही सांगतोय देवेंद्र फडणवीसच्या बाजूच्या वर्षा बंगल्यावरचा राम मेघेचा बंगला आम्ही 24 घंटे ताब्यात घेतला होता आणि तुमचा घरे वेळ लागत नाहीये. हे पोलिसांची तेवढी नजर चांगली नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही जास्त विश्वास यांच्यावर ठेवू नका. तुम्हाला असं वाटत असेल का पोलीस आहे म्हणजे मला काही करत नाही. अरे आपण पाहिजे बॉम्ब पत्थर जेव्हा आएंगे ना तो पता नहीं चलेंगे कहां से आएंगे. मित्र, ही लढाई आमच्या हक्काची, इमानदारीची, कष्टाची आहे. एखाद्याचे 100 दाणे पिकवणारा माझा शेतकरी आहे. एक तरी सांगा आम्हाला बेमानीला 1 पैसा आमच्या घरी येत असेल तर आम्हाला साध्य करून दाखवा. कुठला माहिती आला असेल तर का शेतकरी हा बेमानीला पिकवतो म्हणून. आणि रात्रीचा दिवस